काळा पैसाधारकांच्या या यादीत संबंधितांची नावं आणि खाते क्रमांक देखील आहेत। सुप्रीम कोर्टानं हे सीलबंद लिफाफे उघडण्यास मनाई केली आहे। काळा पैसाधारकांची चौकशी करत असलेल्या एसआयटीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनाच सीलबंद लिफाफे उघडण्याचे अधिकार देण्यात आले। काळा पैसाधारकांची चौकशी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं एसआयटीला दिले असून 19 नोव्हेंबरपर्यंत स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचेही आदेश दिलेत। एवढंच नाही तर संपूर्ण चौकशी 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही सुप्रीम कोर्टानं दिलेत। परदेशी बँकांमध्ये काळा पैसा लपवणाऱ्या सगळ्या लोकांची नावं सीलबंद लिफाफ्यात देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला दिलेत। परदेशी बँकांमध्ये पैसा लपवणाऱ्यांना केंद्र सरकार का वाचवतंय असा सवाल न्यायमूर्ती एच.एल. दत्तू यांच्या खंडपीठानं उपस्थित केला होता। त्यानंतर सरकारला जाग आली असून सरकारनं 3 बंद लिफाफ्यात ही यादी सादर केली। यात बड्या उद्योगपतींसह राजकीय नेत्यांची नावं असल्याचं बोललं जातंय। सुमारे 30 मिनिटं सुनावणी झाल्यानंतर जर्मनीसह विविध देशांकडून काळा पैसा असणाऱ्यांची नावं सरकारकडे आल्याचं सांगण्यात येतंय। काळा पैसाधारकांची चौकशी एसआयटी करणार आहे। आज सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारनं काळा पैसाधारकांची यादी जाहीर केली। जवळजवळ 627 लोकांची नावं त्यात आहेत। नोव्हेंबरपर्यंत स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टानं दिलेत।